येस तर नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? माझं नाव क्षितिज जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर. मित्रांनो, आता वाजलेले आहेत रात्रीचे जवळपास 10 आणि आपण म्हणजे मी, श्लोक आणि श्लोकची आई आम्ही चाललेलो आहोत आमच्या मालवणच्या दांडेश्वराच्या जत्रेला. तर आता आहे दांडीची जत्रा. म्हणजे दांडीचे आपलं एक छोटं गाव आहे गौंडीवाडा दांडी. तर इथले जे स्थानिक रहिवासी आहेत ना, त्यांचा जो देव आहे, स्थानिक देव आपण म्हणतो, तो आहे दांडेश्वर, जो आहे आपल्या दांडीच्या समुद्रकिनाऱ्यावर. तर त्या देवाची आज जत्रा आहे. तर ही जत्रा का केली जाते, का भरली जाते, किंवा एकंदरीत कोकणामध्ये जत्रा देवांची किंवा देवींची जत्रा ही का भरली जाते, हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्या प्रकारचे स्टॉल्स असतात, कोण कोण आज आपल्याला तिकडे भेटणार, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपल्यासोबत राहा. चला तर मग श्लोक, जत्रेला जाऊया ना? ओके. लाइटिंग अशी केलेली आहे. श्लोक, ह्याच्यातनं जाऊया ना? बघा, मस्त बॅनर पण लावलेले आहेत. श्रीदेव दांडेश्वर जत्रोत्सव येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत. मस्त असं आपल्याला हा एक लाईट आकर्षण असं दिसत आहे. आणि पुढे जर तुम्हाला वर आकाशात दिसत असेल तर शार्पे 2 फिरत आहेत. तर ही एक अशी जत्रा आहे ना, ही समुद्रकिनारी भरली जाते. दांडीचा समुद्र किनारा आहे हा, आणि ह्या बाजूला पूर्ण समुद्र किनारा आहे. आणि बरेचसे स्टॉल्स आता आपण बघणार आहोत ना, तेही समुद्र किनारी लावलेले असणार आहेत. मस्त ना, इकडे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्फी पॉइंट बनवलेले आहेत. तिकडे काही असे प्राणी लावलेले आहेत. इकडे आय लव्ह दांडीचं असं एक बॅकड्रॉप आहे. इकडे एक बटरफ्लाय लावलेला आहे. आणि हे जे आपलं आहे ना, हे जे आहे ते आहे आपलं दांडेश्वराचं देव. जे स्टॉल्स लागलेले आहेत ना, त्याचं एक व्ह्यू घेऊया की काय काय स्टॉल्स आहेत आणि नेमकं आपल्याला काय काय मिळणार. श्लोक, नेहा, इकडे काही खेळणींचे स्टॉल्स आहेत, काही नॉवेल्टी गोष्टींचं, म्हणजे प्लास्टिकची गोष्टी म्हणा किंवा भांडी वगैरे म्हणा, तर त्याचं काही सेल असं इकडे लागलेलं आहे. कुठलीही गोष्ट फक्त 20 रुपये. नेहा, त्या मुलांनी मगाशी तू घातल्या तसाच शर्ट घातलाय ना, सेम आहे ना? सेल मध्ये घेतला ना तुम्ही, ऑफर मध्ये 1 पे 1 फ्री. काय म्हणता? श्लोक आहे. श्लोक, तुला काय खेळणी घ्यायची नव्हती ना आज? नाही घ्यायची, आपल्याकडे सगळं आहे. खेळणी अजिबात नाही, सॉरी हा, नो. इकडे स्टॉल्स आहेत खेळणीचे. श्लोकने जर अप्रूव्ह केलं तर. श्लोक, आईला कानातले घ्यायचे का? अरे तुझं नाही, आईचं विचारतोय. तर आता असं ठरलेलं की श्लोकसाठी ना काय घ्यायचं नाही, कारण श्लोककडे एवढ्या खेळणी झालेल्या आहेत ना, म्हणजे अक्षरशः एक कपाट भरले आणि त्या कपाटात पण मावत नाही एवढ्या खेळणी आहेत. पण मला श्लोकसाठी आणि नेहाला श्लोकसाठी एक गोष्ट घ्यायची होती बरेच दिवस. ते आता इकडे जत्रेत दिसत आहेत. कलर बघूया कुठला आवडतो. श्लोक, काय घ्यायचंय तुला म्हणालास तू? काय असतं ते? असं हे जे कानातले जे हे आहेत ना, काय म्हणतात त्याला? काय म्हणतात का त्याला? हेडफोन्स. घालून बघ श्लोक. इकडे दाखव, इकडे दाखव, दाब तरी ते. वा, मस्त. काय नवीन नवीन काढतील ना, काय सांगता येत नाही. आई तू घालून बघ, तुला होणार का? कलर बाबू लेडीज येतात, गर्ल्सचे कलर आहेत बाबू. चालतंय. हा, व्हेरी नाईस. नको नको, लाईट वाले नको. लाईट काय, ती घरी जाईपर्यंत ती बंद करणार तो. आता पैसे दे. मी तर बोललो मी नाही आणले करून. ओके, चला. बाकी इतर ही वस्तू आहेत बघा, कानटोप्या वगैरे आहेत काकांकडे. तर अशा बऱ्याच गोष्टी ज्या तुम्हाला इतर बाजारात वगैरे मिळतील ना, त्या सगळ्यांची स्टॉल्स ह्या एकच ठिकाणी तुम्हाला कुठल्याही जत्रेमध्ये तुम्हाला मिळणार. ते असणार. पैसे देऊया. बाबा, बाबा ब्लॉक करायला आलेत, पैसे नाही देणार आहेत. मस्त. 100 रुपये टेडी. आई, 100 रुपये टेडी आहे बघा. काय करतोय त्याचा? व्हॅलेंटाईन्स डे गिफ्ट आहे म्हणतात. काय बोलणार, एक एक सगळ्या.
होय तुका आता फक्त 100 रुपये. आपल्या वाडीतलो काय म्हणतो, काय 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 खरेदी केलं दाखव माका. काय खाजा घेतलं. खाजा घेतला. आता खाजा असा एक प्रकार आहे ना, तो प्रत्येक जत्रेमध्ये आता मी जरी गेलो ना तरी मी खाजा घेणारच, बरोबर ना रावल्या. ओके ठीक आहे, चलो बेटा या. येस चलो. खाजा एक असा प्रकार आहे ना, आता काय होणार माहितीये की समजा मी कुठल्या जत्रेत गेलो तर मी माझ्या आजूबाजूची माणसं, जे जवळची माणसं आहेत त्यांच्यासाठी खाजा घेतो. अजून कोण समजा मला नाही जत्रेला जायला मिळालं तर तिथे कोणी व्यक्ती ओळखीची आपल्या गेले तर आपण खाजा हा नक्कीच घेतो. ह्याचं लॉजिक मला माहित नाही की का खाजा जत्रेतनं घेतला जातो. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्कीच आपल्याला खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा. अचानक ना हरवतात. हा बघ इकडे कुठे पण थांबतात. कुठे अचानक तुम्ही हरवता. आम्ही काहीतरी बघत होतो आणि तू एकटाच फिरतोय. तू एकटाच फिरायला. बाय बाय. ही जी होडी आहे ना, ही गेल्या जत्रेत आपण श्लोक साठी घेतली होती. गंजलं ते आपण साफ करून वापरूया. गंजलं तर काय होत नाही. ही होडी घेतली होती श्लोकला, त्यांनी तीच रात्र फक्त चालवणार, त्याच्यानंतर ती गायब झाली. बाकी असे मस्त स्टिकर्स वगैरे आहेत. सुंदर मस्त. घरातनं निघताना नेहा म्हणालेली आपण जेवण निघाले, आपण काहीच खायचं नाहीये, काहीच नाही. आणि सगळ्या खाण्याच्या गोष्टी ना नेहाच आपल्याला दाखवते, होय की नाही श्लोक. आता आईने काय दाखवलं, दाबेली. तर तिकडे ना मस्त अशी दाबेली मिळते. बाबू खाऊया ना आपण. आईला नको कारण आई म्हणाली की घरातनं बाहेर पडल्यावर काय खायचं नाहीये आपल्याला. चला एक राऊंड मारूया आणि मग येताना दाबेली खाऊया. तर इकडे ना असे लहान मुलांसाठी एअर कुशन्स आहेत. तर त्याच्यावर मुलं अशी जंप वगैरे मारू शकतात. तर मुलांसाठी बऱ्याचशा गोष्टी आहेत इकडे करण्यासारख्या. तर इकडे ना या गर्दीमध्ये रोनाल्डो पण आहे. रोनाल्डो बघा, रोनाल्डो पण आलाय दांडीच्या जत्रेला. तो बघा सया रोनाल्डो, तो बघा त्या जर्सीच्या मागे ना रोनाल्डो लिहिलेला बघा. तर दांडीच्या जत्रेक रोनाल्डो सारखे मोठे सेलिब्रिटी पण येतात. भारी. आमचं रोनाल्डो काय हवा हे नाचता बरोबर. काय खतरनाक खतरनाक. परत एकदा दादा. 1 2 3. ही सगळी माणसं घरातनं बोलून बाहेर पडतात की अजिबात काय घ्यायचं नाही आणि सगळी शॉपिंग करतात. टॉम अँड जेरीवाला कव्हर घेतला माझ्या बायकोने. श्लोक आई लहान आहे की मोठी आहे रे. मला एकाच कामासाठी आणलंय यांनी, पैसे द्यायला. तो नको, तो बरा आहे. हा काय एवढा झिगमिग वाला, हा नको. केवढे आहेत बघ ऑप्शन. माय गॉड. टॉम अँड जेरी ब्लॅक कलर आहे, तो बरा आहे ना. द्या पैसे आता, द्या पैसे आता. श्लोक अजिबात मागे बघू नको, गपचूप चालत राहा पुढे. आई अशा ठिकाणी थांबली आहे ना प्रॉब्लेम होणार. नको श्लोक मागे नको जाऊ. अरे यार हा ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. कुठे थांबली आहे बघा. दुकानातले घ्यायचे आहेत ताईला. बाबा काय बाबा चांगले आहेत, घे काय ते बाबा एकदाचे. तसले आहेत ना तुझ्याकडे पेटल्स वाले. डायमंड मध्ये पेटल. डायमंड मध्ये पेटल्स. डायमंड मध्ये पेटल्स ते खूप मोठे बाय. कसं आई घालत हे वाले ना मजा नाही. तर अपेक्षेपेक्षा खूप जास्त स्टॉल्स आहेत, मस्त मजा येते बघा. आता मगाशी ना आपण तिथनं आलो आणि शेजारच्या लेन मधनं असं पुढे गेलो आणि मग आता चेंज करून दुसऱ्या लेन मधनं आता पुढे येतोय. स्टॉल्स बाबा काय संपत नाहीत. सगळं इकडे चायनीज अँड फास्ट फूडचे स्टॉल्स आहेत. मग इकडे हे काय पोटॅटो स्प्रिंग्स, हे ना पहिल्यांदा आपण डिश खाल्ली होती इंदोरला बरेच वर्ष अगोदर. किती साली खाल्ली होती का इंदोरला? 2015 मध्ये पोटॅटो स्पायरल्स पहिल्यांदा ना आम्ही इंदोरला ह्याला गेलो होतो. सराफा नाही काय ते, हा सराफा बाजार मध्ये आम्ही खाल्ले होते. तेव्हा इकडे जास्त कोणाला माहिती नव्हते. मग नंतर हळूहळू इकडे पण त्या एका वेगळ्या मस्त दिसणाऱ्या काय म्हणतो थँक्यू मित्र होता कोणाचा मला माहित नाही. तर प्रत्येक जत्रेमध्ये जसं मी मगाशी म्हणालो ना की मस्त ताजं असं खाजा बनतं. ते बघा ते काका ना तिकडे मस्त खाजा बनवत आहेत. गुळाचा खाजा आहे हे बघा, सुंदर मस्त असा घुमट सजतंय लाईटीने. मजा दाखवतो मजा.
श्लोकला जेव्हा पण मी विचारतो ना, श्लोक आईसाठी कुठल्या कलरची नेल पॉलिश घ्यायची, श्लोक आईसाठी कुठल्या कलरची नेल पॉलिश घेऊया, तेव्हा तिकडे माझ्या बघा एकदम खतरनाक कुठला तरी ना डायमंड बिमंडवाला सिलेक्ट करून काढतो. घेत नाही आपण, पण त्याची चॉईस बघा आईसाठी. तेव्हा तिकडे बघा कलर बघा, दाखव कुठला आहे तो. हे बघा साधे सिंपल नाही का रे तुला, चल ते बघा दुसरं पण त्याच ऑप्शन तसेच असणार आहे बघा. हे बघा तुला काय पाहिजे, कोणासाठी, आईसाठी, आईला नकोय पण ना, चल चल. श्लोकची आता दाबेली आलेली आहे, मस्त अशी दिसते बघा, बटरचा पण स्मेल आहे. श्लोक तुला दाबेली आवडत नाही असं मला माहिती आहे. येस, तर आता आपली जत्रा जी आहे, स्टॉल्स वगैरे फिरून झालेले आहेत आणि प्रत्येक जत्रेमध्ये ना मी तुम्हाला सांगत होतो की देवाची ही जत्रा ही का केली जाते किंवा जत्रा जो आहे ना हे का आयोजन याचं केलं जातं. तर त्यातले एक आपण म्हणू शकतो एक भाग जो आहे ना तो असतो दही काल्याचा. हा बघा प्रत्येक जत्रेमध्ये ना असा एक स्टेज बांधला जातो ज्याच्यामध्ये दही काला होतो. दही काला किंवा दशावतार आपण म्हणतो ना, ह्याचा प्रयोग आता इथे थोड्या वेळात चालू होणार. आणि दांडीच्या जत्रेचं असं एक वैशिष्ट्य आहे की दही काला किंवा आपण म्हणतो दशावतार म्हणतो ना, बराच लेट सुरू होतो. आता वेळ झालेली आहे 11:25, जवळपास 12-12:30 पर्यंत हा प्रयोग इथे सुरू होणार आणि बराच वेळ हा प्रयोग इथे असतो. तर आता मी तुम्हाला महत्त्व मगाशी सांगितलेलं की मी तुम्हाला सांगणार की जत्रा जी आहे ही का भरली जाते किंवा याचं आयोजन का केलं जातं. तर गेल्या 1-1.5 वर्षामध्ये बरेचशा अशा आपल्या गावातल्या माणसांशी माझं बोलणं झालं ज्यांच्या गावामध्ये जत्रा वगैरे घडते. तर त्यांचं असं म्हणणं आहे तर ती काय आहे त्याचं आयोजन केलं जातं की देव जो आहे किंवा त्या स्थानिक देव जो आहे ना तो पूर्ण वर्षभर आपल्याला सगळं देतो, आपल्याला कडधान्य देतो, आपल्याला चांगलं आरोग्य देतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा देव आपल्याला देतो तेव्हा असं म्हणतात की देवाला आपल्याकडनं फक्त एकच अपेक्षा असते की एक रात्र, वर्षातली एक रात्र हे आपण देवासाठी जागर करावा. म्हणजे एक रात्र देवाच्या मंदिरापाशी आपण बसून देवाचं नामस्मरण करावं किंवा हे बेसिकली कसं आहे की आपल्याला एक रात्र जागवायची असते. आता ही रात्र जागवायची कशी, कारण नुसतंच बसून तर माणसांना जागता येणार नाही, तर देवाची प्रार्थना केली जाते. आता आणि त्याचबरोबर अशा जत्रा वगैरे जे आहेत ना, म्हणजे फनफेअर सारख्या गोष्टी आहेत, जे स्टॉल्स आहेत, दशावताराचा एक प्रयोग आहे, मग अशा गोष्टी इथे आयोजन केल्या जातात ज्याच्याने माणसं रात्रभर इथे येऊ शकतात आणि एक रात्र जागवू शकतात. तर हे एक देवाकडनं आलेलं एक आपल्याला एक आपण म्हणू शकतो ना मागणी आहे की एवढं सगळं मी तुम्हाला दिलेलं आहे, मला फक्त वर्षातनं एक रात्र तुम्ही माझ्यासाठी जागर केला पाहिजे. आणि हे एक महत्त्व हे आता मी स्वतः बनवून सांगत नाही आहे, बऱ्याच माणसांशी इथे मी गेल्या 1-1.5 वर्षामध्ये बोललो आणि प्रत्येक व्यक्तीचा असंच एक अनुभव किंवा असंच एक त्यांच्याकडनं मला आलं की एक रात्र ना ही स्थानिक देव, जसं आता आपण मगाशी म्हणालो की आपण दांडीला आहोत, तर दांडेश्वरासाठी जवळपासच्या गावातली जवळपासच्या जो लोकेशन आहे तिथली माणसं एक रात्र जागतात आणि देवाचं नामस्मरण करतात व त्यांचं बेसिकली देवाची सेवा अर्चना जी आहे ते करतात. ठीक आहे, तर ह्याही गोष्ट तुम्हाला माहिती होती का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला खाली कळवा. आणि तर अपेक्षा आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटन आहे तर नक्कीच प्रेस करा. आणि जर चॅनलवर नवीन आहात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच गावातल्या छान छान गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत नेहमीच आणत असतो. सध्यासाठी एवढंच. माझं नाव क्षितिज जुनारी, आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर.